सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमो नारायणी। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मकंबा भवानी मात की जय। जय माता दी। साधकांनो, उद्या सर्वपित्री अमावास्या आहे, त्यामुळे उद्या पितरांचा शेवटचा दिवस आहे असं ठोकळ मनाने मानलं जातं। मूळतः वृश्चिक राशीमध्ये सूर्य गेल्याशिवाय पितृपक्षाची समाप्ती नाही, महालय समाप्ती नाही, पण तरीही सर्व पित्री अमावास्येला आम्ही सर्व पितरांचा तो शेवटचा दिवस मानतो। असो, परवा अश्विन वद्य प्रतिपदा आहे। गणेशोत्सवानंतर हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी हा एक सण आहे। याला शारदीय नवरात्र उत्सव असं म्हणतात। मूळतः नवरात्र 4 आहेत। 2 प्रगट नवरात्र आहेत आणि 2 गुप्त नवरात्र आहेत। प्रगट नवरात्रांमध्ये पहिलं नवरात्र ते चैत्री नवरात्र, ज्याला राम नवरात्र असंही संबोधन दिलं जातं, आणि दुसरं हे शारदीय नवरात्र। हे शारदीय नवरात्र एवढ्या करता की हे शरद ऋतूमध्ये आलेलं नवरात्र आहे। सध्या जो ऋतुकाळ आहे तो शरद ऋतू आहे, आणि शरद ऋतूत आलेलं हे नवरात्र म्हणून याला शारदीय नवरात्र असं संबोधन दिलं जातं। हा सण संपूर्ण देशामध्ये अतिशय थाटामाटात साजरा केला जातो। दरवर्षी नवरात्राची स्थापना ही अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या दिवशी होते। या काळात 9 दिवस माँ दुर्गेची 9 विविध रूपांची पूजा केली जाते। माँ दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी पूजा, गुजराती लोक गरबा, कन्या पूजन, पूर्वांकडची लोक तांत्रिक पूजा किंवा पात्र पूजा, सप्तशतीचे पाठ, हवन, नाना प्रकारे भगवतीला प्रसन्न करण्याचा एक प्रकार आहे। कारण अशी मान्यता आहे की या 9 दिवस भगवती भूतलावावर असते, देवी भूतलावावर असते। ज्याप्रमाणे 10 दिवस गणपती भूतलावावर येतो, त्याचप्रमाणे 9 दिवस देवी वेगवेगळ्या रूपातनं, आता पहिल्या दिवशी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुशमांडा अशा प्रत्येक रूपातनं देवी 9 दिवस भूतलावावर येते, आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी साधक नाना प्रकारचे उपासना करतात, उपास करतात। उपासामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत। ही संपूर्ण देशामध्ये हा नवरात्र उत्सव साजरा होतो। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होतो, त्यामुळे कुठल्या पद्धतीने सांगावं हाही एक प्रश्न आहे। सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळावी, आपल्या कामना पूर्ण व्हावा, आणि म्हणून देवीची या दरम्यान पूजा केली जाते।
की जेणेकरून आपल्याला मुक्ती मिळेल सर्व दुःखांपासून, अशी एक लोकांची मान्यता आहे. तुम्ही म्हणाल मग यंदा शारदीय नवरात्र उत्सव नक्की कधी आहे? तर हिंदू धर्मानुसार, पंचांगानुसार तसं पाहायला गेलं तर प्रतिपदा ही दुपारी 12:41 नंतर किंवा 12:18 नंतर. आता इथे सुद्धा वेळेचं प्रत्येक ठिकाणी गोंधळ आहे. प्रतिपदा लागू होते ती शुक्रवारी, म्हणजे 4 तारखेला. 2 तारखेला दुपारी 12:18 किंवा 41 सुरू होणारी प्रतिपदा शुक्रवारी रात्री 4 तारखेला रात्री 2 वाजेपर्यंत ही प्रतिपदा आहे. मग नवरात्र घटस्थापना ही कधी करावी? तर याला उत्तर असं आहे 3 तारखेला करावी. त्याचं कारण असं आहे, सूर्य उदयी जी तिथी बघितली जाते ती तिथी शास्त्र मान्य करतं, ग्राह्य करतं. मग तसं पाहायला गेलं तर उद्या काही सूर्य उदयाच्या वेळेस प्रतिपदा नाही. सूर्य उदयाच्या वेळेस प्रतिपदा ही 3 तारखेला आहे. आता त्यातल्या त्यात काही लोकांची इच्छा आहे की घटस्थापनेचा मुहूर्त सांगावा. तर 3 ऑक्टोबरला, ऐका, 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजल्यापासून, म्हणजे 6:15 पासून, 6:15 वाजल्यापासून 7:22 पर्यंत हा मुहूर्त अतिशय चांगला आहे. त्याच्यानंतर जो मुहूर्त आहे अभिजित मुहूर्त, तो सकाळी 11 वाजल्यापासून 46 पर्यंतचा अभिजित मुहूर्त आहे. मग यापैकी तुम्हाला जेव्हा शक्य असेल त्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करावी. आता प्रत्येकाची घटस्थापना ही वेगवेगळ्या पद्धतीने असते. काही जणांकडे देवीची स्थापना होते, काही जणांकडे घट म्हणजे कलशाची स्थापना होते, काही ठिकाणी धान्य पेरणी केली जाते. हा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या परंपरेनुसार आहे. मुहूर्त तोच आहे. त्यामुळे त्या मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करावी. 9 दिवस दुर्गेची मनोभावे सेवा करा, सप्तशतीचे पाठ करा. आता सप्तशती ही गुरुमुखी असावी, म्हणजे अनुग्रहित गुरूंनी सांगितली पाहिजे असंही नाही. ज्यांनी कधी सप्तशती वाचली असेल त्याच्या मुखातनं पहिल्यांदा ऐकून मग आपण ती म्हणावी. जरी तुम्हाला संस्कृत अतिशय सुंदर येत असेल तरीही पहिले ती कोणाकडनं तरी ऐकावी. त्याला संथा घेणं असं म्हणतात. कोणाकडनं तरी संथा घ्यावी आणि मग ते गुरुमुखी असलेल्या सप्तशतीचे पाठ करावे. संस्कृत येत नसेल देवी महात्म्याचे पाठ करावे. देवी महात्म्यातही तोच नियम आहे. संकल्प सोडणं अत्यावश्यक आहे. श्रीसूक्त म्हणावं, कवच, किलक, अर्गलान आणि 13 अध्याय. आता 13 अध्याय ज्याप्रमाणे गुरुचरित्रामध्ये जीवनशैलीचं सगळं वर्णन आहे. माणसाने कसं जगावं, का जगावं, काय खावं, काय प्यावं, पूजा कशी करावी, भस्म कसं लावावं, भस्माचं महात्म्य काय,
मंत्राचं महात्म्य काय, हे सगळं ज्याप्रमाणे गुरुचरित्रामध्ये आहे त्याचप्रमाणे, पण फक्त वेगळं काय, तर देवीच्या या 13 पाठांमध्ये देवीनी 9 दिवस सलग 9 दिवस दानवांशी महिषासुराशी युद्ध केलं. त्या युद्धाचं सर्व वर्णन त्याच्यामध्ये आहे. त्या 13 अध्यायांमध्ये देवीचं दानवांशी महिषासुराशी झालेल्या युद्धाचं वर्णन आहे. आणि 9व्या दिवशी तिने महिषासुराचा वध केला, असं सगळं वर्णन त्या 13 अध्यायांमध्ये आहे. या काळात देवीची 9 रूप आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, कुशमांडा, चंद्रघंटा, अशा प्रकारे तिची 9 रूप आहेत. या 9 रूपांच्या सुद्धा वेगवेगळ्या कहाण्या आहेत. या सगळ्या तुम्हाला रोज एक एक ऐकायला नक्की मिळतील. 3 ऑक्टोबर पासून सुरू होणारं नवरात्र सरळ ठोक भावात बोललं तर अविचारांवर विजय मिळवावा, नकारात्मक गोष्टींवर विजय मिळवावा, मनातल्या असलेल्या या अनंत द्वंद्वावर विजय मिळवावा. देवी युद्ध करते दानवांशी. आता आपल्या दृष्टीने दानव म्हणजे आपली नकारात्मकता, आपल्या मनात येणारे वाईट विचार आणि शंका, कुशंका, थोडक्यात आपली होणारी द्विधा मनस्थिती, या सगळ्यांवर विजय मिळवावा. आणि म्हणून या देवीचं 9 दिवस मनोभावे सेवा करावी. मी तुम्हाला मुहूर्ताविषयी सांगितलं. घटस्थापना त्या दिवशी करावी. हिंदू धर्मानुसार शारदीय नवरात्राला फार महत्व आहे बरं. पौराणिक कथेनुसार या नवरात्राच्या, शारदीय नवरात्राच्या पौराणिक कथेनुसार महिषासुराशी 9 दिवस युद्ध केलं. 10व्या दिवशी महिषासुराचा वध केला, विजय मिळवला आणि तिने प्रत्येक रूपामध्ये महिषासुराशी युद्ध केलेलं आहे. म्हणून ही 9 रूप आहे. प्रथमम शैलपुत्रेती, द्वितीयम ब्रह्मचारिणी. आता ही 9 रूप कशी आहेत तर प्रतिपदेला माता शैलपुत्रीची पूजा करावी, द्वितीयेला माता ब्रह्मचारिणीची पूजा करावी, तृतीयेला चंद्रघंटेची पूजा करावी, चतुर्थीला कुशमांड मातेचं पूजन करावं, पंचमीला आई स्कंदमाता तिची पूजा करावी, षष्टीला कात्यायनी देवीची पूजा करावी, सप्तमीला सिद्धदात्री तिची उपासना करावी आणि सप्तमीला कालरात्रीची पूजा करावी, अष्टमीला सिद्धदात्रीची पूजा करावी आणि नवमीला महागौरीची पूजा करावी. अशी तिने 9 रूप घेतलेली आहेत. मी तुम्हाला रोज एका देवीच्या रूपाबद्दल वर्णन करीन.
महाराष्ट्रात माहूरची रेणुका, तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी अशी महाराष्ट्रापुरती 3.5 पीठ आहेत. पण संपूर्ण भारतात 3.5 पीठाचा जर विचार केला तर प्रथमतः कलकत्त्याची कालिका, दुसरी कोल्हापूरची महालक्ष्मी, तिसरी तुळजापूरची भवानी आणि चौथं म्हणजे अर्धपीठ वणीची सप्तशृंगी. या वणीच्या वर्णनाविषयी मी तुम्हाला या 10 दिवसात सांगेन, कारण हे अतिशय जागृत स्थान आहे. तुम्ही कोणी कधी वणीला गेला असाल तर त्या मूर्तीकडे नीट बघा. अशी एक कल्पना आहे, सत्य असत्य याच्या खोलात शिरायची गरज नाही, पण अशी एक कल्पना आहे की शुक्ल पक्षामध्ये देवी हसऱ्या रूपात असते आणि कृष्ण पक्षामध्ये देवी उदास रूपात असते. स्त्रियांच्या कल्पनेनुसार शुक्ल पक्षात तिला भेटायला येणारे जे असतात ते तिच्या माहेरचे म्हणजे मातूल घराण्यातले असतात आणि वद्य पक्षात तिला भेटायला येणारे जे असतात ती सासरची लोक असतात. असं एक भ्रम आहे किंवा असं एक म्हणतात. आपल्याला त्याच्या सत्य असत्यात पडायचं नाहीये. पण तिथलं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की सप्तशृंगीची देवी जी उभी आहे ती थोडीशी डाव्या बाजूला झुकलेली आहे आणि तिचा कानाला स्पर्श करून ती डाव्या बाजूला झुकली आहे. त्याचा असं एक म्हणतात की तिच्या त्या डोंगराच्या डाव्या बाजूला समोरासमोर एकदम जो डोंगर येतो तो मार्कंडेय डोंगर आहे. त्या ठिकाणी मार्कंडेय ऋषींचा आश्रम होता आणि मार्कंडेय ऋषींनी त्या ठिकाणी सप्तशतीचं लिखाण केलं, तिच्या युद्धाचं वर्णन केलं. या 13 अध्यायामध्ये कवच किलक अर्गलेमध्ये तिची स्तुती केली आणि हे सगळं मार्कंडेय पर्वतावर मार्कंडेय ऋषी लिहित असताना ती ते ऐकते असा ही एक समज आहे. नवरात्र उत्सव यावेळी काही जण कुलदेवीची पण स्थापना करतात. मुळात तुम्ही कुठल्या देवीची स्थापना करताय माझ्या दृष्टीने त्याला महत्व नाही, कारण देवीची अनंत रूप जरी असली तरी तिचं एक प्रामुख्याने रूप आहे ते म्हणजे शक्ती. म्हणजे नवरात्र हे शक्ती उपासनेचं प्रमुख कारण आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. या दिवशी शक्ती उपासना केली जाते. मी मला सांगितलं काही जण मूर्ती स्थापन करतात, त्याला वर माळा लावतात, मग पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ. काही जणांकडे देवी बरोबर खंडोबाई बसतो. या सगळ्याच्या परंपरा आहेत. काही जणांकडे फक्त घट बसतात, काही जणांकडे धान्य पेरलं जातं, म्हणजे शेतातनी माती आणून त्या मातीमध्ये 7 प्रकारची धान्य पेरायची, कलश स्थापन करायचा, त्याला रोज 9 दिवसामध्ये ते धान्य वर येतं. काही जणांकडे अशा अनेक प्रकारच्या परंपरा आहेत आणि यालाच घटस्थापना असं म्हणतात. घटस्थापनेचा मुहूर्त मी तुम्हाला तशा हिशोबाने सांगितलाय, पण अभिजित मुहूर्तावर किंवा मी सकाळी 6:15 ते 7:30 सांगितलं याच मुहूर्तावर
घटस्थापना करावी असं नाही, तर अश्विन महिन्याच्या प्रतिपदेला, आता सूर्य प्रतिपदा 3 तारखेला बघतोय, त्यामुळे 3 तारखेला दिवसभर केव्हाही तुम्ही घटस्थापना करू शकता, पूजा मांडू शकता. पण एकदा तुम्ही घटस्थापना केली, पूजा मांडली की 9 दिवस तुम्हाला हलवता येणार नाही, हलवत नाहीत असं शास्त्र आहे. मग त्या 9 दिवस देवीच्या जवळ अखंड नंदादीप चालू असतो. देवी पुढे तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला जातो. देवी पुढे सकाळी संध्याकाळी आरती केली जाते. या नवरात्राची एक विशेष आरती पण आहे बरं का. हे विवेचन संपता संपता मी ती आरती म्हणेन आणि रोज विवेचन दिन ते संपल्यावर देवीची आरती मी रोज म्हणेन. दिवसातनं काही काही जण 3 वेळा पूजा करतात. प्रातः पूजा, माध्यान्ह पूजा आणि सायं पूजा. मी हे सगळं सांगतोय याच्या कारण असं आहे की 9 दिवस देवीची उपासना, देवीशी एकनिष्ठ राहणं हे महत्वाचं आहे. कारण ही शक्तिपूजा आहे. तुम्ही पाठ वाचत असाल तर मी पाठातही तुम्हाला सांगितलंय की प्रथमतः कोणाकडनं तरी ऐका, म्हणजे संथा घ्या आणि मग वाचा. त्याच्यामध्ये अनेक अवघड शब्द पण आहेत. मुळात कुठलंही पोथी वाचताना त्याच्याशी एकरूप होऊन वाचा, अक्षरं वाचायची म्हणून वाचू नका. तुम्हाला त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुमच्या मनापर्यंत भिडला पाहिजे. माध्यान्ह पूजा केल्यानंतर काही काही जण माळ बांधतात, फुलांची माळ बांधतात. हा एक पूजेचा प्रकार आहे. तुम्ही ज्या ज्या पद्धतीने पूजा कराल, तुमची उपासना पद्धती कशी आहे याला माझ्या दृष्टीने महत्व नाही. माझ्या दृष्टीने महत्व त्याला आहे की त्या उपासनेमध्ये तुमची एकरूपता किती आहे. तुम्ही त्या उपासनेत एकरूप आहात की नाही हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. तुम्ही नवान मंत्राचा जप करू शकता. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तुम्ही तो जपही करू शकता. तुम्ही शक्तीची तुम्हाला योग्य तशी 9 दिवस तुम्ही पूजा करू शकता. या 9 दिवसामध्ये शक्ती स्वरूप भूतलावावर आहे हे नक्की. या 9 दिवसामध्ये असुरांचा नाश होतो, कारण ते करण्याकरताच देवी भूतलावावर आलेली आहे. 9 रूपामध्ये 9 दिवस तिने युद्ध केलेलं आहे. या 9 दिवसात तुम्हालाही युद्ध करायचं आहे. तुम्हाला कोणाशी युद्ध करायचं आहे तर तुमच्या आत असलेल्या नकारात्मक विचारांशी, तुमच्या मनात असलेल्या शंका कुशंकांशी, तुमच्या द्विधा मनस्थितीशी, या सगळ्यांशी तुम्हाला युद्ध करायचं आहे. आणि हे युद्ध जर तुम्ही व्यवस्थित केलं तर भगवती खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रसन्न झाली असं म्हणायला हरकत नाही. आपली नकारात्मकता सोडून द्या. आपल्या इष्टदेवतेशी, पुन्हा इथे मूळ मुद्दा येतोय, आपल्या सद्गुरूंशी एकरूप व्हा. एकरूप होणं हे फार महत्वाचं आहे.
जोपर्यंत सद्गुरु ही सुद्धा शक्ती आहे, कारण मंत्र आहे. आता ते मंत्र आमचे सिद्ध झाले की नाही झाले हा भाग नंतर आहे, पण जोपर्यंत त्या मंत्राची सिद्धता झाली की नाही झाली हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जी व्यक्ती आपल्याला मंत्र देते तिच्याशी एकरूप राहा. गुरुचरित्रामध्ये याच्यावर बरेच वर्णन आहे, मी गुरुचरित्र सांगायला बसलेलो नाही, पण शक्ती रूपामध्ये आलं म्हणून मी तुम्हाला ओळख सांगितलंय. गुरुनिष्ठा, गुरुवाक्य प्रमाण. तुम्हाला ज्याप्रमाणे भगवतीने 9 दिवस दानवांशी युद्ध केलंय त्याप्रमाणे तुम्हाला आपल्या आत असलेल्या या दानवीय वृत्तींशी युद्ध करायचंय, हे लक्षात घ्या. आणि तरच तुम्ही खऱ्या अर्थाने शक्तीची पूजा केली असं मला वाटेल. तुर्तास मी जास्त काही सांगत नाही. उद्या पुन्हा मी येईन आणि परवापासून सुरू होणाऱ्या नवरात्रातल्या पहिल्या देवीचं म्हणजे शैलपुत्रीचं वर्णन करीन. शैलपुत्री म्हणजे काय याचं संपूर्ण वर्णन मी उद्या करीन. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज मी पुन्हा आजपासून नवरात्राची आरती तुमच्या समोर म्हणतो. म्हणजे जर तुमची पाठ असेल नसेल किंवा तुम्ही आरती करताना ही आरती लावून जरी आरती केली तरी चालेल. ओम नमो नारायणी. अश्विन शुक्ल पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो. प्रतिपदे पासुनी घटस्थापनाती करुणी हो. मूल मंत्र जप करुणी भवते रक्षक ठेवणी हो. ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदकारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उद बोला उदो. द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो. सकळा मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो. कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुणी हो. उदकारे गर्जती सकळाच्या मुंडा मिळुनी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदकारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उद बोला उदो. तृतीयेचे दिवशी बैल शृंगार मांडिला हो. मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो. कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो. अष्टभुजा निर्मित अंबा सुंदर दिसे लीला हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदकारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उद बोला उदो. चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो. उपासका पाहसी अंबे प्रसन्नांतःकरणी हो. पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो. भक्तांचे सुरते येती लोटांगणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदकारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उद बोला उदो. पंचमीचे दिवशी व्रतते उपांग ललिता हो. अर्घ्य पाद्य पूजने तुझला भवानी स्तविता हो. रात्रीच्या समयी करीती जागरण हरिकथा हो. आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडिता हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो.
उदकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो. षष्टीयेचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो. जेवली जीवत्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो. कवडी एका रिपियता देसी हार मुक्ता फळा हो. जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो. सप्तमीचे दिवशी सप्तशृंगी गडावरी हो. तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो. जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो. भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो. अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो. सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो. मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो. स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो. नवमीचे दिवशी नवा दिवसाचे पारणे हो. सप्तशतीचा हो महावन सद्भक्ते करुणी हो. षडोजान्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो. आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो. दशमीचे दिवशी अंबा निघे सिंहलग्नी हो. सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबेत्वा घेऊनी हो. शुंभ निशुंभादी राक्षसा किती मारिसी रणी हो. विप्रा रामदास आश्रय जिधला तव चरणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक अंबा भवानी माता की जय. जय माताजी. उद्या प्रथम शैलपुत्रेती. उद्या शैलपुत्रीवर मी तुम्हाला विवेचन देईन. जय माताजी.